तुमचं नाव सांगा. जय हरी. रामकृष्ण हरी. मी राहुल साईनाथ साळुंके, अध्यक्ष संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक. आपली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर मधून निघाली बरोबर? जी बिलकुल. कधी निघली? 29 जूनला प्रस्थान झालं. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे, तुमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या आणि रील्स स्टार लोकांचा तुमचा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. कारण घरबसल्या वारी तुम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत नेतायत, दारापर्यंत नेतायत. ज्या माऊलीला, ज्या काकाला, ज्या दादाला, ज्या ताईला वारीला यायला जमत नसेल, सोशल मीडिया आणि पत्रकार बांधव यांचा हा सोहळा मोठा करण्यासाठी अनमोल योगदान आहेत. आणि मला आनंद वाटतो की एक साधारण व्यक्तीने इतकी सुंदर प्रतिक्रिया दिली. कारण प्रतिक्रिया ही साधारणतः माणसांनी कोणी यायला पाहिजे. VIP माणसं चांगलीच प्रतिक्रिया देतात, पण एक मी यांना बघतोय हे कंटिन्यू गंध लावण्याचं काम आणि प्रत्येकाला माऊली रूप करण्याचं काम करताय. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. वारकऱ्याचं पहिलं कर्तव्य कपाळाला गंध असावा, आणि ज्याच्या कपाळाला गंध नसेल ते सगळे गंध लावणारे बांधव हे भक्तिमय वातावरण करत असतात. खूप छान. धन्यवाद. तुमच्या सगळ्या रजिस्ट्रारचे मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. तुमच्यामुळे वारी प्रत्येकाच्या खिशापर्यंत, घरापर्यंत, ज्ञानापर्यंत, विचारापर्यंत पोहोचली. सगळ्यांचे धन्यवाद, आभार. धन्यवाद. जय हरी माऊली. जय हरी. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. आमचं नाव लक्ष्मण सदाशिव वालेकर, आश्वी खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आम्ही त्र्यंबकेश्वरपासून वारी चालू केली, भरपूर व्यवस्था केली. निवृत्ती महाराजची दिंडी निघल्यामुळं ना लोक भरपूर दर्शनाला येऊ राहिले. दिंडी निघली, तसा पाऊस चालू, वारी निघली त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती महाराज येतापासून पावसाचा लोक म्हणते पाऊस जास्त आला पाहिजे, शेतकरी सुखी होईल. त्याच्यामुळं निवृत्ती महाराज दिंडी निघल्यामुळं एकदम लोक सुखी आले, पाऊस चालू झाला. हे अभिषेक आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी आहे, आणि अभिषेक घातल्यावर पाऊस येतो. इथं निवृत्ती महाराजची दिंडी निघली तेव्हापासून पाऊसच पाऊस. आता आमची माऊलीची दिंडी निघली आळंदीमधून, तिकडं ढगफुटी पाऊस झाला. आणि ती लोकांमध्ये नदीमध्ये माणसं आंघोळ्या केल्या, मराठ्या जुलापूर राहिले, लय घाण पाणी. कंपनी कारखान्याने मळीचं पाणी सोडलं, त्याच्यामुळं ते पाणी लय खराब झालं. माणसं वाहिले, मासे मारा लागली. तेव्हा त्या नदीत कोणी आळंदीला येऊ नका म्हणते, दर्शनमध्ये नदीमध्ये आंघोळे करू नका माऊलीच्या दिंडीत. अहो माऊलीच्या दिंडीत काहीच होणार नाही. हे लोक 2 नंबरचे लोक बावळटवाणी काही बोलत्या असं आहे. तेव्हाच्यामुळं ना भरपूर पाऊस झाला, अशी नदी वाहिली तुफान. निवृत्ती महाराजची दिंडी, ज्ञानेश्वरची माऊलीची दिंडी निघली, तुकाराम महाराजची दिंडी निघली, त्याच्यानंतर माऊलीची दिंडी निघली. त्या दिवशी असा तुफान पाऊस होता. आता रथ कसा काढा, आळंदीतून लोकांना पंचायत पडली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणले हेलिकॉप्टर लावून आपण पालखी बाहेर आणू पुण्यामध्ये, एवढं नियोजन होतं. आणि एक दिवस आता दिंडी हलणार आहे. पाऊस पार पाणी कमी झालं, नदीच्या पुलाच्या खालून पाणी गेलं, आणि तिथून रथ दिंडी निघली. आळंदीचं शास्त्र आहे तशी दिंडी चालू झाली माऊलीची. तेव्हापासून येण्याची काही नाही, पाऊस झाला रथ तिथूनच निघतो. एवढी गरज आली नाही हेलिकॉप्टरची सरकारच्या कामाने. हे देवाचं काम आहे. हे देव म्हणला ना चक्र फिरवायचं सगळं होईल. हे राज्य सरकार त्याचं. जे हरी. पंढरीमध्ये पांडुरंग भेटल्यानंतर तुम्ही काय मागणार त्यांना? आम्ही काय म्हणन, ही भगत ही जनता आहे, यांच्यावर कृपा राहून द्या. विठ्ठल रखुमाई महाराज हे आमचे आई बाप आहे. हे आम्ही त्यांच्या आई वडिलांच्या वारीला चाललो, त्याच्यामुळे आमचे आई बाप आम्हाला सुखी नेणार, सुखी आणणार, कोणाला काही होणार नाही. एवढे आमचे हात पाय सुजले तरी काही तरच नाही. आम्ही रुपयाची गोळी घेतली नाही, काही सुजला तरी चालू. इथं नगरपालिकेचे लोक, डॉक्टर लोक आहे, तसे त्र्यंबकेश्वरवरून निघले तेवढे डॉक्टर लोक आहे. एकदम खाण्यापिण्याची व्यवस्था भारी आहे, सगळी सुविधा आहे. हा व्यवस्था आहे, संडास बाथरूम आंघोळ बिंघोळ. आम्ही घरात राहतो तसंच इथं. असं दुःख काहीच आठवलं नाही, आमचं घरचं काही आठवलं नाही. गाया उपाशी का, पाणी भरलं का, काही नाही, घरचं एक आठवलं नाही. फोनच केला नाही, घरचे नाही फोन आम्हाला नाही केला. त्याच्यामुळे आम्ही एकदम आनंदामध्ये. एवढ्या म्हाताऱ्या कोत्र्या बाया चालवणे होत नाही, एवढं देवाचं नाव घेतलं होतं, पाय ठणठणीत चालल्या बाया, नाचा द्या, काय उड्या मारत्या, काय देवाचं भजन करत्या, लय आनंद. खाऊन बिऊन सुखी. काय लोक खायला भेटतं, काही नाही, घरी काहीच भेटत नाही. खायला इथं वारी निघलो, गुलाबजामुन देत्या, कोण काजू बदाम मोसंबी, साबुदाणा वडा, दही, झिरक, पावडे, भेळ, पोहे, कांदा, बार लई ते नेन मारे. लोक म्हणते आता रोज वारीत चालू करा.
एक माळी घालायची आणि पांढरंगाची 5-5 माळी घालू. आई बापाच्या नावाची, आईची नावाची. आई बापाची वारी केली जन्माला, त्याच्या गाळ्यात माळ, त्याचं वारी सर्त घाली, त्याच्या गाळ्यात माळ नाही ती, त्याचा जन्म व्हायला गेला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आले माऊली? आम्ही वाळवीर, गाव वाळवीर, बिगतपूर तालुका. निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी. निवृत्तीनाथ. सर्व पायी चालले? हो, पायी चाललंय. किती वारी? आता हे माझी 5वी वारी आहे. 5वी. सगळे गावावरून पायीच येतात. हो, आम्ही पायी परवेश राहतो आमचा. पायी येताना काही त्रास होतो का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. काहीच नाही. होतो पण तो सगळा सहन करतो आम्ही पायी वाऱ्या बरेच केल्या. काही तकलीफ नाही आजपर्यंत पांडुरंगांना दिली. आणि देवाची सेवा कर, जेवढं आपल्या जीव बुद्धी देईल तेवढी सेवा पण करतो. बरोबर. एवढं आपलं सत्य आहे. महाराज बोला. असं त्याच्यामुळं आता एकदम व्यवस्थित आहे. पंढरपूरला कधी पोहोचणार तुम्ही? आता 25 तारखेला. 25 हा, तारीख. हा. पांडुरंगाचं दर्शन होतं का? हो. पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय नाही आहे. मी 5 दिवस काल्यापर्यंत थांबतो. बर काला पण घेऊन येतो, बर. परतीला पण राहतो. काला म्हणजे सांगा आम्हाला. लाईक आला बर. लाईक आला म्हणते त्या. ते काय हे हा. प्रसाद असतो हो, का? परसाद. हो. आणि परतीला पण राहतो. तो आषाढी एकादशीला राहतो का नंतर? आणि आकडे एकच असतो. हा ना? आकडे एकच झाली का 4 दिवसांना 5 दिवस. बरोबर. तुमचं नाव सांगा बाबा. देवराम बाबू वाघविरे. बर. काय पांडुरंगाला काय मागणार आहे? हा, पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर काय मागणार आहे? देव बुद्ध्या देईल ते मागतो माणूस. बर. त्याचीच बुद्ध्या देण्याची इच्छा राहते. तुझं नाव सांग. ईश्वर भोसले. शाळेत जातो का? हा, कितीला? 5वीला. 5वीला. आता आज शाळा आज तर सुट्टी नाही का? हा. दिंडीत किती दिवसापासून? कोण मी? उद्यापासून. नाही किती दिवसापासून आहे? आधी 5 का 6 आजच आला का दिंडीमध्ये? हा, आजच आल. कुठला आहे? कुठं राहतो तू? सारसनगर. एकटा आला का कोणी सोबत? पप्पा आहे. कुठं आहे ते? हा, हरवला नाही ना तू? नाही ते तिकडे घरी आहे ना. नाही, इथं एकटाच आलाय का तू? हा, तुम्ही कुठून आले? इगतपुरी इगतपुरी. हा. काय नाव तुमचं? पांडुरंग गोविंद सदगीर. किती दिवसापासून चालताय बा? आता 8-12 दिवस. सिन्नर मध्ये पण होते ना तुम्ही? हा, मी आलोच सिन्नर मध्ये तिथं. सिन्नर मध्ये काय दुखतं वगैरे का? काही नाही. एकदम ठणठणीत? ठणठणीत काही नाही, काही अडचण नाही ना? काही नाही. बर. पांडुरंगाला भेटल्यावर काय विचारणार? काय मागणार? आपलं काय बाबा, तुझी सेवा होऊ दे एवढंच. काय दुसरं तुझ्या येऊ दे, आम्हाला एवढं सेवा होऊ दे, तुझं नाव स्मरण येऊ दे आमच्या मुखामध्ये. बाकी काय मागणार आहे? तुम्ही काय मागणार भाऊ? आम्ही तळेगावच आहे. अरे काय पांडुरंगाला काय मागणार? काय सुखी ठेव, दुसरं काय मागणार आहे? ठणठणी ते अजून परत. नाचा थकल्या नाही का तुम्ही? झोपायचं ना तुम्हाला? झोपाय येत नाही. काय पांढरंग शिरलाय काय माहिती. बरोबर. मागून घेऊ आपण म्हणजे इटल माझा लेकरू बाळा, इटल माझा लेकरू बाळा, संग घेताला गोपाळाचा मेळा, संग घेताला गोपाळाचा मेळा. गोरा कुमार मांडीवर, गोरा कुमार मांडीवर, पुढे चालला ज्ञानेश्वर, पुढे चालला ज्ञानेश्वर. मांग दिस मुक्त सुंदर, मांग दिस मुक्त सुंदर. बस किती बस बसून द्या. आता 3दा नाचल्या तुम्ही. बसा थोडा. नीरज बसा. काय तुमचं नाव काय? माझं उषा गुलाबदास बैरागी. गाव? गाव दह्याने, तालुका चांदवड. किती दिवसापासून वारीत चालतात? मी जवळजवळ 7-8 वर्षापासून येते. माझे घरचे पण त्र्यंबकेश्वरच्या पालखी सोबत झेंडा घेऊन असतात.
कधी पोहोचणार? पंढरीला आम्ही 24 तारखेला पोहोचलो. 24 तारखेला. पंढरनाथ महाराजांचं दर्शन होतं का तुम्हाला? हो, दर्शन होतं ना मग. एवढ्या गर्दी हो, एवढ्या गर्दी म्हणजे आमच्यासाठी पण आम्ही एवढं पायी वारीत चाललेलो असतो, त्यालाच आमची हे असते, काळजी असते की तो आमच्यासाठी कळसात येऊन बसलेला असतो, म्हणजे साक्षात तो आम्हाला दिसतोय. मंदिरात जाण्याची गरजच नाही, मंदिरात जाण्याची गरज नाही, तो आमच्यासाठी उभा आहे, वाट बघतोय. आणि एक अपेक्षा आहे, माझ्या आईचं वय 86 वर्षे, ते थोडी वाकली, तिला खूप अपेक्षा यायची, तिने भरपूर पायवाऱ्या केल्या, पण यावर्षी इतकी लहान बाळासारखी मागे लागली, ती खूप रडायची, मला घेऊनच चल, पण ती पूर्ण अशी झालेली. मग तिला वाटलं काही करून मी तुला घेऊन जाईल पुढच्या वर्षी, एवढ्या वर्षी नको वाटलं, तिची अपेक्षा पूर्ण करायची. मला काही नाही, व्हिडिओ मध्ये दिसून नाही दिसायचं नाही, तिला सांगायचं अपेक्षा पूर्ण करायची हो तिची. पांडुरंगाने बोलवा तिला, पांडुरंगाने बोलवा मी घेऊन येईन, जर त्याची परवानगी असेल तर मी घेऊन येईन. तुम्हाला वारीत येताना काही त्रास झाला? येताना नाही, कुठलाही त्रास नाही, पावसाचा काही वगैरे नाही, काही नाही, काही नाही, कुठली जेवणाची वगैरे व्यवस्था होती? एकदम मस्त सोय, घरी अशी सोय नसते. वेळेवर सगळं मिळतं, घरी तरी कोणी विचारणार नाही ते खाऊ. म्हणजे वजन वाढून जातात, आम्ही घरी गेले की आमचं वजन वाढून जातात. यंदाच दरवर्षी आम्ही येतो तर आम्हाला उघड्यावर झोपतो आम्ही. हा, मग आमची दरवर्षी सोयीच नव्हती, यंदाच अख्या तिरमापासून सोयी देवाला सरकारनं केला यंदा. काशी गेली पंढरी आले तरी देवा बेटा नाही झाले, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई की जय, बजरंग बली की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय. हर 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 हर. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.